हं. आता बघा इथे काय येतात, डेट फंक्शन्स आहेत सगळे. टुडे, नाऊ, डे, मंथ, इयर. आता बघा इथे काय आहे, टुडे आणि इथे डेट कॉलम आहे बरोबर. मी इथे हम्म, फॉर्म्युला लावतो टुडेचा. इज इक्वल टू टुडे टॅब हम्म, ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि एंटर. जी तुझ्या सिस्टमला तारीख असेल तीच इथे हम्म. दिसेल. तुझ्या पी सीला जर ओके. चुकीची असेल तर इथे पण रॉंग येणार, लक्षात येते. ओके. त्यानंतर इथे बघ काय आहे, नाऊ. नाऊ म्हणजे काय हम्म, तर आत्ताचा. तुला असं समजा एक्सेलमध्ये काहीतरी टास्क दिला आहे आणि पटकन तिथे तुला तारीख आणि वार टायमिंग लिहायचं आहे, मग त्यावेळेला तू हा हम्म. फॉर्म्युला यूज करू शकतेस. इज इक्वल टू नाऊ टॅब ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट एंटर. अच्छा. लक्षात आहे. हम्म. आता मी काय करतो इथे, ही तारीख ॲज इट इज घेतो, इथे शॉर्ट डेटमध्ये कन्वर्ट करतो. शॉर्ट डेटमध्ये काय वार पण आला. ठीक आहे, इथे कळत आहे ना, 26 आहे ते 2026. हम्म, आता मी काय करतो, ॲज इट इज इथलं इज इक्वल टू वरची तारीख, म्हणजे काय वरती जी तारीख असेल तीच इथे येते. आता ह्याच्यात काय आहे तर टुडेचा जो फंक्शन आहे ना ते नीट बघा. जर समजा तू उद्या जर हे जर शीट ओपन करून बघितलंस तर इथे हम्म, 24 तारीख असेल आणि इथे 2 मिनिटांनी जर समजा तू तारीख हे टायमिंग बघायला गेलीस तर इथे हम्म. टायमिंग पण चेंज झालेला दिसेल. लक्षात येते. हा. कळलं ना हे. ओके. हा. तर ते काय करतं, आता फॉर्म्युला जर घालवायचं असेल तर तुला काय करणार तो ह्याच्यात. ते स्पेशल. हां म्हणजे जर तुझा हाच जर टायमिंग ठेवायचा असेल तर तुला ह्याच्यातून फॉर्म्युलातून काढून ठेवायला लागणार, काढून लक्षात आहे. टाकायला लागेल. हम्म. आता इथे पण मी काय करतो इज इक्वल टू वरची डेट, परत इथे पण मी काय करतो इज इक्वल टू वरची डेट. म्हणजे काय वरती जी तारीख असेल ती सगळी इकडे येईल. ओके. हम्म. आता समज इमेजिन कर तुला तारीख दिली आहे आणि त्याच्यातला डे साईडला करायचा आहे. काय करायचं आहे, डे साईडला करायचं आहे. आता बघा 23/4/2026 ही तारीख आहे तुझी. ह्याच्यातला डे कुठचा, 23/4 का 2026. 23. बरोबर आहे. मग तो डेचा हम्म, फॉर्म्युला बघा असा लागायचा आहे. इथे सुरुवात होणार डेची, इज इक्वल टू डे सिरियल हम्म. नंबर एंटर. जी तारीख आहे ना ती सिलेक्ट करायची, बरोबर तो डे साईडला करतो इथे. ओके. इज इक्वल टू मंथ टॅब महिना साईडला केला. इज इक्वल टू इयर इयर साईडला केला. लक्षात येत आहे. हम्म. मग तू म्हणशील की आता हे इथं डायरेक्टली 23 पण लिहू शकते, इथे 4 पण लिहू शकतो आणि 2026 पण लिहू शकतो. पण हम्म. हे कधी असतं, हे कधी फॉर्म्युला यूज होणार, आता नाही. तर तुझे असे समज इमेजिन कर की तुझ्याकडे 1000 लाईनचा डेटा आहे आणि वेगवेगळ्या तारखांचा आणि त्याच्यातला डेट साईडला करायचा आहे. किती कॉम्प्लिकेटेड आहे. मग त्यावेळेला हम्म. तू हे फॉर्म्युला यूज करू शकतेस ना, महिने, वर्ष. हम्म. लक्षात येत आहे. तसं आता समज इमेजिन कर तुला वेगवेगळ्या कॉलममध्ये तारीख दिली आहे. मी आता काय करतो इथे 12 तारीख घेतो, 12/4 आणि दुसरीकडे त्याचं इयर आहे समजा 2026. ठीक आहे. आता हम्म. तुला काय करायचं आहे तर ह्यांना एकत्र करायचं आहे. तू कॉन्केट पण लावू शकतेस, बरोबर आहे, स्लॅश वगैरे टाकून. पण तुला डेटच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं असेल तर डेट बनवायची असेल तर तू काय काय करू शकतेस तर इज इक्वल टू डेट टॅब दिसतंय ना. दिसतंय. इज इक्वल टू डेट टॅब, त्यानंतर फॉर्म्युला बघ काय सांगतोय, इयर. इयर. बरोबर. मी इयर घेतलं, त्यानंतर कॉमा, हम्म. मंथ मंथ. एप्रिल, कॉमा, डे, झाली तारीख. हम्म. तसंच इथे तू बनवायची. इज इक्वल टू डेट टॅब इयर कॉमा मंथ कॉमा डे. आला. हम्म. पहिला स्क्वेअर समजला. हो. हम्म. आता बघा मी इथे काय घ्यायचं तर आजची तारीख आहे, आजच्या तारखेपासून 30 दिवसांनी कोणती तारीख येणार आहे. असतं बघ कधी कधी परचेस डिपार्टमेंटला वगैरे, की जर समजा आज परचेस केलं असेल आणि जर समजा 60 डेजपर्यंत आपल्याला पेमेंट क्लिअर करायचं आहे किंवा 90 हम्म. डेजपर्यंत, मग आपण ते एक्झॅक्ट तारीख आणायची कशी. तर बरीच जणं काय करतात तर कॅलेंडर ओपन करतात आणि इकडे जाऊन चेक करतात की तारीख काय आहे वगैरे, बरोबर, डे ॲड करत बसतात. मग हे एकदम
असं तुझ्याकडे 100 एंट्री असतील तर प्रत्येकाचं तू थोडीच डेज वगैरे मोजत बसणार आहेस. मग त्यावेळेला फॉर्म्युला लक्षात ठेव, जसं तू नंबर्सचं कॅल्क्युलेशन्स करतेस ना तसंच ह्याच्यात करायचं. इज इक्वल टू आजची तारीख प्लस किती दिवस ॲड करायचे, 30. 30. आले इथे. तसं आजच्या दिवसापासून 30 दिवस अगोदरची तारीख. मग तू काय करणार, इज इक्वल टू मायनस आजची तारीख मायनस 30. 30. जसं न्यूमरिकलचं जे करतेस ना नंबर्सचं, तेच तुला इथे डेटसाठी करायचं आहे. आता ऑड फिगरचं सांग मला. आता समजा 45 डेज ॲड करायचे आहेत आजच्या तारखेत, 45 डेज. मग ते कसे करू, सेम इज इक्वल टू इज डेट. इक्वल टू डेट कसं डेट. येईल, हां हां म्हणजे तारीख घे. हां, हा मला वाटलं टाईप कर. ठीक आहे. हां, त्यानंतर प्लस 45. प्लस 45 डेज. आणि 45 ला येईल का? आला. हो येते ना. कशी घे तू. 120 डेज सायकल असते. परचेस डिपार्टमेंटला वगैरे हे फॉर्म्युले खूप उपयोगी येतात. त्यानंतर 45 डेज अगोदरचे वाढायचे. मग काय करणार, इज इक्वल टू हां आजची तारीख मायनस 45. तू कॅल्क्युलेट केलंस तर बरोबर तेच असेल बघ. ठीक आहे, कळलं ना हे. पहिले 2 स्क्वेअर कळले. हो त्यानंतर ई डेट बघूया आपण, मंथ कसे ॲड करायचे. दिसतंय ना. हो दिसतंय. तर आता इथे बघा, तुला तारीख दिली असेल, समजा आपण आजचीच घेऊया परत, हीच आहे ना. आजच्या तारखेपासून 6 महिन्यांनी कोणती तारीख असेल, बरोबर आहे. किंवा कधी कधी असतं बघ तुमचं ते मेडिसिन्सला मागे व असतं एक्सपायरी डेट वगैरे, किंवा फूड्स. हां म्हणजे आज जर बनत असेल तर तिथे ते प्रोडक्शनमध्ये पण हे फॉर्म्युले यूज होतात. बघा आता हा काय, तर आज एखादं प्रोडक्ट बनत असेल तर त्याची 6 महिन्यांनी एक्सपायरी असेल तर एक्झॅक्ट तारीख आली पाहिजे ना. मग तू काय करणार, तो फॉर्म्युला आहे वर्ष. बघा मी काय सांगतो, इयर आणि मंथ हे वाढवायचे असेल तर ई डेट वापरायचा. काय वापरायचा, ई डेट. वर्ष आणि महिने वाढवायचे असतील, दिवस वाढवायचे असतील तर जसं तू न्यूमरिकलचं जे करतेस ना तेच करायचं. आता बघितलं, इज इक्वल टू ई डेट टॅब फॉर्म्युला बघ काय सांगतोय, स्टार्ट डेट म्हणजे ही वरची ना, कॉमा 6 मंथ कॉमा 6 एंटर. दिसतंय. एप्रिलनी 6 महिने बरोबर ना, ऑक्टोबर 10. 10 बरोबर. तसंच आजपासून 6 महिने अगोदरची तारीख. मग तू काय करणार, इज इक्वल टू ई डेट स्टार्ट डेट कॉमा मायनस कॉमा पहिलं महत्त्वाचं आहे, 6 आणि एंटर. कळलं. तसंच तू इथे काय कर, 8 मंथचं करू शकतेस. 8 मंथ ॲड कर, 8 मंथ लेस कर, म्हणजे हा बाजूचा पण कॉलममध्ये प्रॅक्टिस होईल ई डेटची. नंतर आता इथे कसं करशील, मला आजच्या तारखेत धरून चला, आजची तारीख घेऊया आपण परत. आजच्या तारखेत 5 वर्षानंतरची तारीख काय असणार आहे, आजपासून 5 वर्षानंतर. इज इक्वल टू डेट कॉमा देऊन ई डेट का डेट, इयर. ई डेट का डेट, ई डेट. हां ई डेट सॉरी. त्याच्यानंतर ते इयर काय आलं, स्टार्ट डेट कॉमा कॉमा मंथ. मंथ आता इथे मंथ नाहीये, इयर्स आहेत. मंथ कॅल्क्युलेट करायचे आपणच. 12 25 60 60. वा व्हेरी गुड. आले की नाही 31. बरीच जण इथं 5 टाकत बसतात आणि वेळ घालवतात. ठीक आहे, इज इक्वल टू ई डेट. तो हा थोडीच बदलणार आहे, त्याला थोडीच काढणार आहे तुम्ही वर्ष ॲड करताय का महिने. तुम्ही कन्वर्ट करा ना त्याच्यात, -6. ठीक आहे, कळलं. येस. मी काय बोलते, आता हे तू हे आता ह्याच्यात सांगितलंस ना, काय बोलतात, एक डेट दिली आपण, त्याच्या 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी आपण पुढची डेट काढू शकतो फॉर्म्युला टाकून. जर आपल्याला अल्टरनेट पाहिजे असेल, म्हणजे आता कसं सांगू, घे ना इथे एक्झाम्पल, आपण ट्राय करू ना.
म्हणजे एक मेडिसिन आहे समजा, हां एक मेडिसिन आहे ते 15 दिवस महिन्याभरात पेशंटला म्हणजे कसं एका वीक मध्ये 3 वेळा घ्यायचं असतं एक मेडिसिन. हां मग समजा मंडेला घेतलं तर वेनसडेला आणि फ्रायडेला, हम्म, मंडे वेनसडे फ्रायडे हा असं त्याचं आहे. तर आणि म्हणजे ते इक्विपमेंट आहे, 5 वेळा आपण ते यूज करतो हम्म, हम्म. आणि परत 5 वेळा यूज झाल्यानंतर परत ते नवीन घ्यायचं आता मी असतं. एक काम करतो, हे जे आहेत ना पहिले ह्या 2 शीट समजवतो आता, म्हणजे कसं होईल हा. रेकॉर्डिंगमध्ये हे राहील जो आपला मेन हम्म. कंटेंट आहे तो, आणि मग जो चालेल. हा तुझा हा. डेटा आहे ना तो आपण बघू हम्म. त्याच्यात. ठीक आहे, मी तो असा बनवतो वाटल्यास. हम्म. चालेल. ठीक आहे, आता बघ हे कळलं तुला इथे. आता हे हा. जे तू इथे जे शिकलीस, हम्म. डेज ॲड करणं, डेज लेस करणं, महिने ॲड करणं, वर्ष लेस करणं, हम्म. त्यानंतर काय एखादी तारीख दिली असेल तर त्याच्यातला डेट साईडला करणं, इयर हम्म. साईडला करणं, तर तसं त्याच्यावर शीट 2 म्हणून एक ऑप्शन आहे, शीट 2. ओके. तर ह्याच्यामध्ये बघ काय आहेत, तर फूड्स आहेत आणि त्यांची नावं आहेत, बरोबर आहे. हम्म. सॉरी, फूड्सची नावं आहेत आणि त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. हम्म. आता त्याची काय काढायची तर गुड्स रिटर्न, म्हणजे काय तर आपल्याला एक हे नको धरूस की हे एवढंच लक्षात ठेव की हे बनतं त्याच्या 4 महिने अगोदरची तारीख तुला काढायची आहे. हे बनतं कधी, बनलं कधी 4/8/2023ला, हम्म. त्याच्या हम्म. 4 महिने अगोदरची तारीख कशी काढणार तू? मायनस करा. कुठचा फॉर्म्युला पण? 4 महिने आधीचे ना, इज इज इक्वल टू इक्वल टू तीस. डेट मायनस 4 महिने म्हणजे 48. ई डेट पाहिजे ना. हां, मग मी तेच म्हटलं, ई डेट हम्म. टॅब स्टार्ट डेट स्टार्ट डेट मायनस 4 61 60. 60. 4 महिने बोललास ना तू. 4 महिने आहे बाई इथं 4. चारच. हा. मग 60 लिहू. नाही नाही. हां, मग ते 4च हा. बरोबर ना. हा. त्यानंतर इथे एक्सपायरी डेट काढायची आहे. म्हणजे काय, हे प्रोडक्ट बनतं त्याच्या पुढे 6 महिन्यांनी होणार ना, का त्याच्या अगोदर 6 महिने त्याच्यानंतर? मॅन्युफॅक्चरिंग पासून हम्म, ई डेट हम्म, स्टार्ट डेट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कॉमा 6. 6 आलं. आता एक्सपायर डेटमधले मंथ साईडला करायचे आहेत आणि डेट साईडला करायचे आहेत. एक्सपायर मंथ मध्ये इज इक्वल टू मंथ ब्रॅकेट कम्प्लीट ना. आला ना. आणि डेट साईडला करायचे आहेत, इज इक्वल टू डे ब्रॅकेट आणि ब्रॅकेट कम्प्लीट. ब्रॅकेट नाही, पहिले ही डेट पण सिलेक्ट करायची, त्याला कळलं पाहिजे ना ह्याच्यातलं पाहिजे ते. ठीक आहे. डेट टाकून ब्रॅकेट हां, तर कम्प्लीट. हा एक सिनेरियो तुला क्लिअर करायचा आहे. त्यानंतर शीट 3 मध्ये बघूया आपण. आता भाई इथे हे आहेत मेडिसिन्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे इथे. त्यानंतर हां, त्यांची नावं आहेत आणि ते 2 वर्षानंतर त्यांची एक्सपायर होणार आहे. मग ह्या प्रिंटेड निघाल्या पाहिजेत त्यांच्या पाकिटावर, ह्या प्रिंट निघाल्या पाहिजेत. आणि बघायला गेलं तर प्रत्येकाचे वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग डेट आहेत. मग आपण कसं करणार आता ह्याच्यात? काय करशील? काय नाही, तोच फॉर्म्युला असणार आहे ना. सांग ना. ई डेट स्टार्ट डेट आणि हे पुढे एक्सपायरी 24 ना. 24 आले बरोबर. हा. आणि आता हा फॉर्म्युला कॉपी पेस्ट कसा करणार ते मेन महत्वाचं आहे. तू इथे खाली सी करून आता जर समजा मी कमांड इकडे आलो तर इथे डायरेक्ट शेवटला जातो, मी दाखवतो. मी कंट्रोल राईट एरो केलं तर मी काय करतोय तर डायरेक्ट उजव्या साईड एक्सेप्ट वर जातोय. पण मी जर समजा वरच्या लाईनीतून जर मी कंट्रोल राईट एरो केला तर शेवटच्या एंट्रीवर येतोय मी. लक्षात आहे की नाही? मग त्याचाच वापर करायचा आहे आपल्याला. हा फॉर्म्युला कसा पेस्ट करायचा, तर वरच्या लाईनीत जायचं, कंट्रोल राईट एरो मारायचा म्हणजे शेवटच्या लाईनीत येशील, डाऊन एरो, शिफ्ट कंट्रोल लेफ्ट एरो आणि एंटर. लक्षात आहे.
आता हे हॅश हॅश आहेत बघ प्रत्येकातले, ते तू मॅन्युअल टाईप काढत नाही बसायचं, हे ह्याच्यात वेळ जाईल आपला. हे बाई इथे किती वेळ करणार तू? मग काय करायचं, कंट्रोल ए करायचं, म्हणजे काय होईल तर अख्खी शीट सिलेक्ट होईल, बरोबर. आणि त्यानंतर अख्खी शीट सिलेक्ट झाल्यानंतर इथे डबल क्लिक कर, म्हणजे ओके. सगळ्यांच्यातले ते ॲडजस्टमेंट होऊन जाते. लक्षात येते. आणि मोठी शीट असते ना एकदम खालपर्यंत, हां. आणि हेडिंग असतं त्याला, हेडिंग. मग जेव्हा आपण स्क्रोल करतो तर हेडिंग पण निघून जातं, पण त्याला काय काय फ्रीज एक म्हणतात, ऑप्शन फ्रीज नाही. फ्रीज फ्रीज हा. दाखवतो मी तुला. आता समजा हे बघ, हे इकडे बरोबर आहे. आणि तू समज जर खाली बघायला गेलीस इथनं, हम्म. तर बघ, हे वरचं गेलं बनाव. हा. अरे हे काय होतं मग बी कॉलममध्ये, बरोबर आहे. हा. मग हा. त्याच्यासाठी काय करायचं, फ्रीज करून ठेवायचं, दाखवतो मी. आता फ्रीज करताना कसं करतेस त्याच्यावर पण आहे. आता तुला वरचं हेडिंगच करायचं आहे का इथली नावं पण करायची आहेत? पहिलं मी तुला दाखवतो हेडिंगच फक्त दाखवतो. हा. हेडिंगवर क्लिक करायचं. पहिले हेडिंगच्या खालची जी लाईन आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं, कारण का त्याच्या वरचा सगळा डेटा लॉक होतो. अच्छा. त्यानंतर व्ह्यू आणि फ्रीज म्हणून असतं बघ, फ्रीज रो, फ्रीज पॅन्स. ठीक आहे, मी आता सध्याला फ्रीज पॅन्स दाखवतो तुला. आता बघ इथे लॉक झालं बघ, एक अशी एक लाईन आली बघ त्यांच्या इथे मध्ये. आता मी जसं जसं खाली जाईन तसं जसं माझं काय असणार आहे, तर हेडिंग माझे तसेच राहणार आहे. हे बघ इथे, लक्षात आहे. ओके. हा. कधी कधी असं पण होतं की जर समजा उजव्या साईडला आलीस, आता हे नावं जातील, मग ही नावं बघण्यासाठी परत तुला यायला लागेल, बरोबर. आपण आता बघ त्याचे रोल हे आहे ना, ए कॉलम तो लॉक झालाय त्याचा, दिसतोय का इथे. तर त्याला पण हा. फ्रीज म्हणतात. तर ते दाखवतो मी तुला कसं करायचं ते. सध्याला आता तुझं कामापुरतं तेवढंच लक्षात ठेव, हेडिंगच्या खाली जायचं आणि कोपऱ्यातला जेवढा सेल असेल तिथं फ्रीज करायचं. पण ते करून जर तू काय काम करत असशील ना, तर चुकायला होतं कधी कधी फ्रीजमध्ये. अच्छा. अर्धच व्ह्यू होतं ना, आपल्याला वाटतं आपण पूर्णच घेतलंय, तेवढी मात्र काळजी घ्यायची. अच्छा, म्हणजे काढायचं कसं फ्रीज? तसंच लावलंस तसं. आता बघ मी इथे लावलं कसं, इथेच गेलो व्ह्यूमध्ये गेलो आणि फ्रीज पॅन्स केलं, बरोबर आहे. आता माझं काम झालं, आता मला ते काढायचं आहे, बरोबर आहे. तर मी परत व्ह्यूजमध्येच येईन आणि मग अनफ्रीज करून टाकेन. ओके, फ्रीज करून फ्रीज. ठीक आहे. मी आता काय करतो, रेकॉर्डिंग स्टॉप करतो, मग आता तुझी प्रॅक्टिस घेऊया आपण. ठीक आहे. चालेल. हो.